आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो आराध्या, काय आजचा दिवस खूप हेक्टिक होता का? बाबा तुम्ही असे रूम मधून बाहेर का आलात? आजारी आहात तुम्ही, आराम करायला हवा ना. मी कशाला आराम करू? आय एम फिट अँड फाईन. तू स्वतःचा चेहरा बघ, किती दमलीस तू. काही नाही, थोडं जास्त काम होतं ऑफिस मध्ये म्हणून थोडंसं डोकं दुखतंय. यावर माझ्याकडे एक सॉलिड उपाय आहे. 2 मिनिटात तुझी डोकेदुखी गायब. कोणता उपाय? माझ्या हातची गरमागरम स्पेशल कॉफी जायफळ घालून केलेली. बाबा तुम्ही आजारी आहात, कॉफी बनवायची काय गरज आहे? गरज कॉफीची नाहीये, माझ्या लेकी बरोबर टाइम स्पेंड करण्याची आहे. आणि तुलाही तुझ्या या बाबा बरोबर वेळ घालवता येईल ना. काय पण आपण एक काम करूया का, मग तुम्ही बसा, मी आपल्या दोघांसाठी कडक कॉफी करून आणते. अगं माझ्या हातची कॉफी प्यायला मिळते तुला, अशी सहजासहजी माझ्या हातची कॉफी प्यायची संधी कोणाला मिळत नाही बरं का? हो बाबा, पण मी बोलत असताना मध्ये मध्ये बोललेलं मला आवडत नाही. तू बस, आलोच बाबा. आलो, बस बस आलोच मी. खरंच माझ्यासाठी किती करतात हे, अगदी सख्ख्या मुलीसारखं प्रेम करतात माझ्यावर. एवढी माया. अहो श्राऊचा फोन, आता हिला काय सांगायचं? आधी बघत काय म्हणते ती. हा श्राऊ बोल. आई कशी आहेस तू? आणि बाबा? अगं मी बरी आहे, आणि तुझे बाबा पण छान आहेत. पण तू कसा काय असा अचानक फोन केलास? ते जाऊ दे, पण तू आधी मला सांग, तुला फोन उचलायला एवढा वेळ का लागला? तिकडे सगळं ठीक आहे ना? अगं हो, सगळं ठीक आहे. किती प्रश्न विचारशील श्राऊ? अगं आई काळजी वाटते म्हणून. आणि एक मिनिट, तू कुठे आहेस? बाहेर आहेस का कुठे? अगं हो, अगं नाही म्हणजे बाबांना घेऊन मी क्लिनिकला चाललीये. डॉक्टरांनी आज रेग्युलर चेकअप साठी बोलावलं होतं. आई तू खरं बोलतेस ना? नाही म्हणजे तू माझ्यापासून काही लपवत नाहीयेस ना? अगं काय लपवणार? काही आहे का माझ्याकडे लपवण्यासारखं? आम्ही खरंच क्लिनिकला निघालोय अगं. बरं, मी पण असाच सहज कॉल केला होता तुला. तू एक काम कर, क्लिनिकला जाऊन ये, मग मला कॉल कर, ठीक आहे? हो ठीक आहे, तू अजिबात काळजी करू नकोस बाळा. ठेवते फोन. हा हो. सांभाळा स्वतःला. आपण जरा पुढे सावलीत जाऊन बसूया. सांभाळा ना स्वतःला. अहो काय होतंय तुम्हाला? अहो अहो उठा. अहो अहो काय झालं तुम्हाला? अहो उठा ना, डोळे उघडा. देवा, मी पाणी आहे का तुमच्याकडे? पाणी द्या ना लवकर. अहो डोळे उघडा. हो
अहो उठा ना, मी तुम्हाला आधार देते, तुम्ही जरा बसण्याचा प्रयत्न करता का? उठा ना. अहो असं काका काका उठा तुम्ही. काय होतंय? तुम्ही ओके आहात का? तुम्ही ओळखलत का मला? काका अचानक गाडी समोर आले होते माझ्या, आठवलं का तुम्हाला? काका तुम्ही उठा आधी, उठा. सावकाश सावकाश. सावकाश सावकाश. बरं वाटतंय? आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. चला. नाही 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 नको. मी 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 मॅनेज करते. काकू मी तुमचं काही ऐकणार नाहीये. मागच्या वेळेला मी ऐकलं होतं ना तुमचं. काकांना आता हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे. तुम्ही काही मनात आणू नका. चला या या उठा काका. सावकाश. हो सावकाश उठा. सावकाश. 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 या बसा का या सावकाश. भाऊ जरा सामान ठेवाल का? बसा. सावकाश बसा. तुम्ही बसा का? हा. या. सावकाश. सुनबाई, अहो सुनबाई, दमला? नाही इतक्यात दमून कसं चालेल? आता तर सुरुवात आहे. सासूबाई, मी फक्त दमले, हरले नाही. उत्तर नेहमी तयार असतात नाही? ऑलराऊंडर. बट डू यू रिमेंबर, तू आम्हाला हेही सांगितलंयस, घर आणि ऑफिस दोन्हीची जबाबदारी उत्तम पद्धतीने पार पडशील. ते तर मी सांभाळते, सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडते. मग चेहरा असा काय? हा, प्रेशर हँडल होत नाहीये का? प्रेशर, ऑफिसच्या कामाचं प्रेशर मी कधीच घेत नाही. आईबाबांची काळजी वाटते, त्यांचा विचार करते. ओ ओ, सॉरी, डोंट माइंड. आय मीन जस्ट फॉर माय इन्फॉर्मेशन. खऱ्या आईबाबांची की खोट्या आईबाबांची? तुम्हाला माझा भूतकाळ उकरून काढायचा असेल ना तर काढा, पण माझ्या भूतकाळाबरोबरच तुमच्या भविष्यावरही अनेक प्रश्न उभे राहतील हे विसरू नका. ओके. भूतकाळ जर तुझ्यासाठी संपलाय तर भूतकाळातल्या सगळ्या गोष्टी सुद्धा संपल्या. तुझे आई बाबा पण, राईट? मम्मा